तर छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून मराठा आरक्षण चिंतन आंदोलन, मराठा आरक्षणावरती कायदेशीर सादरीकरण करावं यासाठी रमेश केरे पाटील यांचं उपोषण। मराठवाड्यातील समाज बांधवांना आरक्षण देण्याची फक्त अंमलबजावणी करणं, सारथीमधील संशोधक विद्यार्थी वर्गाच्या प्रलंबित मागण्या नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळणं व इतर बाबींची पूर्तता करावी यासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौक येथे उपोषण सुरू करण्यात आलं असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रमेश केरे पाटील, रवींद्र काळे पाटील यांनी दिली आहे। आज मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही मांडतोय की मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं आणि सरकारने नेमकं काय करायला पाहिजे आणि सरकार का बरं करत नाही, त्याच्या या आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर तुम्ही आरक्षण दिलं तर नक्कीच या ठिकाणी टिकणार आहे। कारण आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील तसेच काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत। किती दिवस तुमचं हे उपोषण चालणार आहे याबाबत काही ठरवलंय? जोपर्यंत सरकार या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी देत नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, आज बघा एकीकडे आमच्या प्रलंबित विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटत नाहीये, दुसरा विषय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ झाले 9 महिने झाले याचा परतावा नाहीये, सारथीला या ठिकाणी बजेट नाहीये, असे असंख्य आमच्या बांधवांवरती जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे पण या ठिकाणी पाठीमागे घेतलेले नाही। आमचे संतोष देशमुख भैया यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पण या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी राहणार आहे। आमरण उपोषण म्हणायचं, आमरण उपोषण आमचं या ठिकाणी सुरू राहणार आहे। म्हणजे आताचपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात आमची झालेली आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।